मोदींना कोणी हरू शकत नाही हा गैरसमज दूर केला असं देखील वक्तव्य या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केल्यावर तर आता मुख्यमंत्र्यांनी पलटवार केलाय। तर लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांचा अजितदादांना मोठा धक्का आहे। बारामतीकर शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय। सुनेत्रा पवारांना एकाही विधानसभेत मताधिक्य मिळालेलं नाही। मग दौंड पुरंदर या तालुक्यातही सुनेत्रा पवारांची पिछाट झालेली आहे, पिछाडी पाहायला मिळते। बारामती मतदारसंघातही सुनेत्रा पवारांना कमी मतदान झालंय। सुनेत्रा पवारांचा पराभव अजितदादांसाठी आत्मचिंतन करायला लावणार आहे अशी चर्चा आहे। मुळात बारामती लोकसभा निहाय मतांची आकडेवारी काय सांगते ते देखील आपण पाहूया। पहा दौंड मधून किती मताधिक्य मिळाले। सुप्रिया सुळेंना 92,064 मतं मिळालेली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना 65,727। आता इंदापूर हर्षवर्धन पाटलांचा हा गड, ज्या ठिकाणी नाराजी होती हर्षवर्धन पाटलांची 1,14,020 मतं सुप्रिया सुळेंना, तर इथं 88,069 मतं सुनेत्रा पवार यांना। बारामती हा गड आणि 1,43,941 मतं सुप्रिया सुळेंना, तर 96,560 मतं सुनेत्रा पवार यांना। जिथं अजितदादांनी विशेष लक्ष दिलेलं होतं तो गड हा पुरंदर, विजय शिवतारेंचा हा बालेकिल्ला। या ठिकाणी सुप्रिया सुळेंना 1,25,948 इतकी मतं मिळालेली आहे, तर सुनेत्रा पवार यांना 90,000। भोरमध्ये 1,34,245 इतकी मतं सुप्रिया सुळेंना, तर सुनेत्रा पवारांना 90,444, जवळपास 43,805 मतांचं मताधिक्य। खडकवासलामधून 20,746 मताधिक्य सुप्रिया सुळेंना, 1,21,182, तर या ठिकाणी 1,41,000 सुनेत्रा पवार यांना थोडी अधिकची मतं या मतदारसंघात त्यांना मिळालेली आहेत। पवार साहेबांचं काम, सुप्रियाताईंनी केलेले कष्ट आणि तिथे असणाऱ्या नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि महाविकास आघाडीचे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांनी केलेले कष्ट, त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने कालचा विजय झाला। आम्ही लहान होतो वयाने आणि अनुभवाने सुद्धा, पण गेल्या वेळेस जे मताधिक्य सुप्रियाताईंना मिळालं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त का होईना यंदा ते मिळालेलं आहे। त्यामुळे नेत्यामुळे फक्त मतदान होतं असं नसतं, लोकांमुळे खऱ्या अर्थाने मतदान होत असतं, हे काल लोकांनी कुठेतरी दाखवून दिलं। आणि जो काही बच्चा नाही तर लहान आमच्यासारखे कार्यकर्ते जे आम्हाला हिनवलं जात होतं, लोकांनी खऱ्या अर्थाने पाठिंबा देऊन आम्हाला लोकांच्या डोळ्यामध्ये केलेल्या कष्टामुळे कुठेतरी मोठं झाल्यासारखं वाटतं। सुप्रियाताई निवडून येणार हे नक्की, पण एवढ्या मतांनी येतील असं वाटलं नव्हतं। त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या वेळी जेव्हा त्या आल्या, मागच्या इलेक्शनला सर्व नेते मंडळी, अगदी आमदार, सर्व आमदार सगळेच बाजूने होते। असं असताना सुद्धा आज जे मतदान झालेलं आहे त्यांना, म्हणजे मताधिक्य जे मिळालेलं आहे ते तेवढंच आहे। आणि यावेळी मात्र फक्त 2 तालुक्यातले आमदार बाजूने होते, बाकी सगळे विरोधात होते। बारामतीची जी मतदार आहेत ते सुज्ञ आहेत आणि त्यांनी आणि सामान्य माणसांनी मिळून ठरवलंच होतं की आपल्याला काही जरी झालं तर पवारसाहेबांच्या विचाराच्या पाठीशी आणि सुप्रियाताईंना मतदान करायचं हे ठरवल्यामुळे मला वाटतं हे आजचा जो विजय आहे। बारामतीच्या लोकसभा मतदारसंघावर संबंध देशाचं लक्ष होतं। बारामतीमध्ये काय होणार ह्याच्यावर सगळ्या देशामध्ये गणितं माखली जात होती आणि अजितदादा उजवे ठरतात की पवारसाहेब सरस ठरतात ह्याची प्रतीक्षा पूर्ण देशाला होती। परंतु बाप असतो। अतिशय नम्रपणे पवार साहेबांनी गेल्या 50-55 वर्ष महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे। सुप्रियाताईंनी 3 वेळा लोकसभा, त्याच्यात एकदा राज्यसभा लढून विक्रमी काम संबंध देशामध्ये केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।